आईचं दर्शन घेतलंय आज खूप धन्य वाटतंय। आईच्या चरणी साकडा घातलाय की सरकारला पुन्हा एकदा सद्बुद्धी देऊ दे। सातारा संस्थान आणि कोल्हापूरच्या संस्थान औंध पुणे बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅझेटियरसाठी ते घेऊन गोरगरिबाचं कल्याण सरकारच्या हातानं व्हावं हे पण केलं। आणि शेतकरी खूप संकटात, पाऊस लवकर आई लवकर पडू दे आणि शेतकऱ्यांना आनंदी दिवस द्या हे आईच्या चरणी साकडं घालतात। मराठा गॅझेटियरसाठी मागणी जी कोल्हापुरातल्या मराठा आंदोलकांनी केली की आपण हैदराबाद गॅझेट त्या ठिकाणी लागू केल्यानंतर कोल्हापुरातलं कोल्हापूर गॅझेटची लागू करावं अशी मागणी समोर आली। शाहू महाराजांविषयी ही मागणी काय आपण हा विषय पूर्वीपासून कायम मांडला आहे। बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं, मिरज, औंध आणि पुणे हे पूर्वीपासून आपण सांगतोय की ते घेतलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत। पण आता काय असतं, टप्प्याटप्प्यात चाललं आहे। आता हैदराबाद गॅझेटियर झालं आहे, आता ते सातारा संस्थांचं घेत आहेत। हळूहळू करता करता सगळेच जाणार आहे। काय असतं, एखादा विषय एकदम नसतो होत, कारण त्याला अनेक अडचणी, अनेक संकटं किंवा त्रासदायकसुद्धा काही व्यक्ती असतात की जेणेकरून ते आडवं पडायचं हे करायचं। त्यामुळे आपण तिथंच जाऊया जिथं आपल्याला जायचं आहे तिथं, पण जरा टप्प्यानं दमाने जाऊया। शाहू महाराजांची आज भेट दिली आहे। तर शाहू महाराजांनीच गेले काही दिवसांपूर्वी ज्या दिवशी तुम्ही उपोषणाला बसला होता त्याचवेळी कोल्हापुरात आंदोलन केलं, त्यांनी प्रतिक्रिया ती दिली होती जरांगी आम्हाला विसरली का अशा पद्धतीची प्रतिक्रिया नाही बाबा, असं काहीच नाही। आपली राजगादी आहे आणि आपण कधीही विसरत नाही। आणि असं काय महाराज साहेब आहेत म्हणले असतील, परंतु मी कधीच असं होऊ देणार नाही। मी तरी किमान या राज्याचं गरिबाचं लेकरू आहे मी, आणि इमानदारीनं प्रामाणिकपणानं या राज्यातल्या लोकांसाठी लढतो। तर माझ्याकडून असं कधीही होणार नाही की इकडं आरक्षण दिलं गेलं तिकडं नाही। समावेशक होणार, राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी थांबणार नाही। महाराजांची भेट आणि किती महत्त्वपूर्ण असं हा, हे तर खरीच गोष्ट आहे की महाराज साहेबांनी हक द्यावी आणि आम्ही उभा राहावं। त्यांनी सांगितलं एकदा यायलाच लागतं, म्हणजे तब्येत बरी लागली की येतो, कारण हॉस्पिटलला होतो उपोषण सुटल्याच्या नंतर। तब्येत बरी लागली की लगेच ताबडतोब महाराज साहेबांच्या भेटीसाठी आलो आहे। आणि सातारा गॅझेट आता घेत आहेत लगेच, अभ्यास कोल्हापूरचा सुद्धा सुरू आहे। पण आता महाराज साहेबांशी चर्चा करून आणखीन त्यांचं जास्तीचं काय म्हणणं आहे ते लगेच सरकारला पुन्हा सांगतो। काल रोजगारांच्या आंदोलनाला तुम्ही भेट दिलेली होती, त्यानंतर काल रात्री त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे। सरकारकडून त्यांना काही आश्वासनं दिली गेलेली आहेत, कसं फक्त आंदोलन मागे घेतलं सरकार पूर्ण करेल असं वाटतं का? कारण तुम्हाला देखील वारंवार अशा पद्धतीनं आंदोलन मागे घेताना आश्वासनं दिली गेली आहेत सरकार। हा, इथून पाठीमागे आम्हालाही सरकार नक्की फसवत गेलं, हे मात्र अंतिम सत्तेचे। परंतु आत्ताच्या काळात थोडासा विश्वास म्हणतो मी याच्यासाठी बसलं की त्यांनी चांगली प्रक्रिया यावेळेस आंदोलनात सुरू केली। GR काढणं, शिंदे समितीला मुदतवाढ देणं, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी आदेश देणं, व्हॅलिट्या रोखू नका हे पण सांगितलं। हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र देण्यासाठी SOP त्यांनी दिली, आदेश पण खाली दिले। बलिदान गेलेल्या कुटुंबांचा विषयसुद्धा मार्गी काढत गेले। गुन्ह्याच्या संदर्भातली सगळी माहिती त्यांनी आता सरकारनं गृह मंत्रालयाकडून घेणं सुरुवात आहे, तेही मागे घेतो। म्हणून थोडासा विश्वास बसला। मला वाटतं कायम विश्वास हे जिंकणं सरकारचं काम आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे। आम्ही आता विश्वास ठेवणं आमची जबाबदारी आहे आंदोलक म्हणून, आता आम्ही ठेवला आहे। याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही वाटोळं जरी केलं तरी आम्ही शांत बसूयात, हे तुमचा गैरसमज असू शकतो सरकार म्हणून। मी त्यातला नाही आहे। एखादी गोष्ट दिली आणि मग नुसतंच तुमचं आभार मानत राहणार, उदं करत राहणार, नक्की तुमचं उदं करणार, नक्की तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय नक्की तुम्हाला देणार, पण फसवलं तर सोडणार सुद्धा नाही आहे हे मात्र लक्षात ठेवायचं। कारण तुम्हाला जर कायम मराठा समाजाचा चेहऱ्यावरती आनंद ठेवायचा असेल तर तुम्ही केलेले कामं हे तुम्हाला कायमस्वरूपी टिकून ठेवावे लागणार आहे। नसतं आंदोलन करण्यापेक्षा तुम्ही जर आता याच्याशी काही दगाफटका केला या मागण्याशी, तर आंदोलन करण्यापेक्षा एक कोणतीची तयारी करू, आम्ही 100% पाडणार मग तुम्हाला। ज्यावेळेस तुम्ही आज अंबाबाई मंदिरात आला त्यावेळेस कोल्हापूर अशा पद्धतीची मागणी तर कोल्हापूरकरांनी केल्याचं पाहायला मिळतं, कसं पाहता या मागणी? काय असतं, प्रत्येक वेळेस आपल्यावरतीच अन्याय झालेला असतो आणि ज्यावेळेस अन्याय लोकांच्या लक्षात येतो की आपल्यावरती हसून अन्याय होतो। जसं की आता भाविकांनी रस्त्यानं जाताना बऱ्याच जणांनी असं म्हणले की आपलं कोल्हापूरचं गॅझेट लागलंच पाहिजे, सातारा संस्थांचं सुद्धा लागलंच पाहिजे। ही वेदना आहे आणि ही कधी लक्षात येते, ज्यावेळेस आपण ग्राउंडवरती लोकांशी चर्चा करायला जातो, ज्यावेळेस आपण लोकांशी संवाद साधितो त्यावेळेस खऱ्या भावना कळतात।
भाषणातल्या भावनाच असतील असं कशावर. पण ज्यावेळेस आपण ग्राउंडवरती जातो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असो, नाही तर विदर्भ असो, लेकरांचं वाटोळं आरक्षणासाठी व्हायला लागलं. आणि आरक्षण असून आता या गॅजेटियरमध्ये इथल्या जनगणनेत खूप लाखात नोंदी आहेत कुणबीच्या, खूप लाखात. मग ते असून जर अगोदरच दिले असते तर आत्तापर्यंत कल्याण झालं असतं. त्यांना असं वाटतं की हे जर लागू झालं तर आपल्या लेकराबाळाचं कल्याण होईल, आणि त्यांच्या लेकराबाळासाठीच लढतोय. कोल्हापूर सातारा संस्थांचं गॅजेटियर 100% लागू होणार. फक्त लोकांनी एकजूट राहावं. सरकारचा वेळ कडूपणा यामध्ये साधारण दिसतोय. तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेंसोबत तुमचं बोलणं झालं, त्यांच्या शब्दावर तुम्ही 2 पावलं मागं आला होता, समाजासाठी सरकारवर विश्वास ठेवला होता. आत्ताचे मुख्यमंत्री मात्र लक्ष देत नाही आहेत, वेगवेगळ्या मार्गाने तुमचे विरोधक समोर येतात. कसं बघता सरकारच्या या भूमिका? नाही, आता मुख्यमंत्री माझे वेगवेगळे विरोधक पुढं आणून काय करणार आहेत? माझं काय करणार काय आहेत ते माझे? कारण आता एकतर कोण ते पुढं घालतेत, त्याला काम नाही आहे, त्या विरोधकाला काहीतरी टीका करायची म्हणून करायची. तुमच्या आयुष्यात तुम्ही लोकांना काय दिलं? माझ्या गोरगरीब समाजाला तुमच्या आयुष्यात तुम्ही जर माझ्यावरती टीका करताय, खोटे आरोप करताय, तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्यावेळेस लढत होता त्यावेळेस तुम्ही काय दिलं? मी तरी काही ना काहीतरी दिलंय. माझ्या समाजाला सुखाचा घास घालण्याचं तर किमान मी एक कव्हाना घास भरवण्याचं काम करतो. त्यांनी त्या लेकराला माझ्या समाजाच्या वर देणं झालं, किमान एक घास तरी त्याच्या भरवण्याचं कार्य मी करतोय. मी पुण्याचं काम ते करतोय. आणि हे करत असताना जर तुम्ही आपलेच असून जर मला विरोधात जाणार करणार असत तर लाज वाटते की तुम्ही आमच्या समाजाचे. लाज वाटते, कारण आपण लढायचं असतं. नाही मिळालं तरी चालन, पण आपण लढलं पाहिजे. येस, प्रत्येकच वेळेस येईल असं नाहीये. काही वेळेस येईल, काही वेळेस येणार नाही. या भूमिकेत समाज म्हणून आपण असलं पाहिजे. तुम्ही त्यांच्यावरती टीका करणार त्यांचं ऐकून मी थांबणारच नाहीये ना. समाजाला मला अधिकारी साहेब बनवून बघायचं आणि ते मी बघणार आहे. तुम्ही कितीही आटापिटा केला, टीका केली तरी मी थांबत नाहीये. आणि माझ्या मराठा समाजाला चांगलं कळतंय, इतकं प्रामाणिक जर काम करतोय तर आपण त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. माझं फक्त मुख्यमंत्र्यांनाच आव्हान आहे, तुम्ही असले जर शक्य पंजे करू नका, कारण तुमच्या हाताला मी कधीही लागणार नाही. तुमचा कधी न होणारा ते देवारा होईल, तुमचं न होणारं ते वाटोळं माझ्या हातातून होईल. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विनाकारण माझ्या नादी लागू नका. आताची जी स्टेप घेतली तुम्ही विखे पाटलाच्या माध्यमातून, प्रसाद लाड साहेब या लागला तर गरिबांचे मन जिंकायला लागलात. हेच मन जिंकण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी करावं. पाठीमागे शिंदे साहेबांनी केलं त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा करावं. आमचं तुमचं वैर मुख्यमंत्री नाही आहे. तुम्ही विनाकारण मराठा समाजाची गोरगरीब म्हणून आमच्या या पवित्र भूमीतून आमचं तुमचं वैर करून वैर घेऊ नका. आता जर तुम्ही काम केलं नाही तर मराठी अवघड काम करा. मराठ्यांचं मन जिंका. राजकारणाची आम्हाला गरज नाही. आयुष्यभर माझा तुम्हीच करा राजकारणात, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही. धन्यवाद. नाही, मी वोटणीवर आणतो. त्यांनी आश्वासन मला 3 वर्षापासून देत राहिले, आधी शिंदे साहेब, आता हे मी वोटणीवर आणतो. बघा ना, बाहेर बघा, नोंदी किमान 58 लाख का होईना नोंदी निघाल्या. त्याचे प्रमाणपत्र सुरू आहे. हैदराबाद सुद्धा घेतोय. म्हणजे मी फक्त एवढंच आहे, त्याने पूर्णाकडे जाऊ. जी अपूर्ण गोष्ट आहे ती पूर्ण करायची असली तर आपल्या दम्माने जाऊयात. एकदाच आपण धावत जाण्यापेक्षा दम जरा टप्प्याटप्प्याने गेलो तर त्या समाजाला पण घेता येईल आणि ते टिकल सुद्धा, ते पिढ्यांना पार राहील सुद्धा. म्हणून त्यांनी कितीही वळवळ केली, मी मुख्यमंत्र्याची चलून देत नाही, मुख्यमंत्र्याची चलून देणार नाही. मराठ्या प्रकारचं शानपण चलत नाही. चलो, धन्यवाद. दादा